हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही गावाला आलोय सकाळी आणि आता आम्ही फिरायला चाललोय. हे बघा, दीदी, दत्ता, पिया आणि ओमा. आम्ही चाललोय नमनकुंडावर, नदीवर चाललोय आता आम्ही. तर बघू शकता तुम्ही, हे बघा, हे आमचं गाव. चला गाईज, चाललो आता. आम्ही आलो डिप्पी पेशी आलोय आणि डिप्पी नाही तर काय डिप्पी इथे आहे ना, डिप्पी. आणि चाललो. हे बघा गाईज, व्ह्यू बघा गावचा. काकीचं वावर आहे. हा, हे काकीचा वावर आहे. काकीचा आंबा, काकीचा आंबा. काकी आंबा कोणाला तोडून देत नाही हो, लगेच ओरडती. ड्युटी आंब्याची. आता आणि घरी जाताना हरभरा सुद्धा घेऊन जाणार आहे तोडून भाजीसाठी. मस्त हिरवगार गाव आहे. नुसतं मुंबईला नुसतं पोल्युशन. मस्त वाटते जरा गावाला आल्यापासून. थंडी खूप आहे, थंडी खूप आहे गावाला जास्त. हे काय लावलं? हे काय माहित नाही मला काय आहे. ज्वारी असावी. कशाचं पीक आहे ते माहित नाही मला. इकडे सुद्धा आहे. इकडे खालती आमचं एक वावर आहे आमचं इकडं खालती. हा चिचावला आहे आणि इकडच्या साईडला चापा आहे बघा. हरभरा आलाय आणि घरी जाताना घेऊन जाणार आहे हरभरा तोडून. हे बघा कसे हळूहळू चाललेत, त्यांची पण ब्लॉगिंग चालले. ते पण ब्लॉग करतात. आता आमचं फिक्स झालं नव्हतं कुठं जायचं. केरळ आणि नमनकुंड चाललेलं, पण आता आम्ही नमनकुंडावर जायचं फिक्स झालं आहे. गावची पण दाखवत नाही. हे बघा इकडे बघा, हे काकूचं घर आहे आमच्या. दाखवायचं ते हे बघा, हे लांडग्याचं झाड बोलतात. हे आहे ना, हे केसात लावलं ना की निघत नाही. हे सुकलं की केसात लावायचं. तर हे हिरवं आहे ना, त्यामुळे जरा ह्याला लांडगे बोलतात. हे बघा हे बघा, हे सुकलेले. हे जर तुम्ही लावलं ना केसात तर मग तुमची काय खेर नाही, केस कापल्याशिवाय. अटकतं ते खूप. बघा गाईज, साहिल आणि रोहन सुद्धा आम्हाला जॉईन झाले. भेटली तुम्हाला नमनकुंडावर. तर साहिल आणि रोहन सुद्धा आलेत आता. चाललंय. तात्या बघा, तात्या आवाज देत आहेत आमचे. तात्या बघा आमचे. बरे हो ना? चला. हे देखो, पाणी बघायला कसं गावाला आलोय. पाहायला लागलं इन्फेक्शन झालं मुंबईला. हे बघा गाईज, आपली गाडी आंबे. हे बघा इन्फेक्शन झालं. हरभरा भेटला मला. हे बघा एक हरभरा भेटला हिला. हरभरा आणि हे काय आम्ही कोणाला देणार नाही. आम्ही तोडणार आहे नमनकुंडावर गेल्यावर आम्हाला सुद्धा. आमची गाडी लागली ती आमची नाही गाडी, ती आमची गाडी आमची गाडी नाही, त्यामुळे आम्ही दाखवणार नाही. गाईज, पेंडावर आलोय आज आम्ही. आता आम्ही आमची फोर व्हीलर लागली खाली. दाखव आपली फोर आणि व्हीलर. आपली गाडी दाखव खाली लागली. आमची गाडी तिथे लागलेली आता. तो तिथं गाडी लागली, ती मोठी वाली. ती आमची गाडी आता. ती गाडी बोलतात आमची. तुम्हाला दिसते का नाही माहित नाही. हे बघा, वडापाव बंद आहे आज इथला वडापाव सेंटर. इथे पण एक वडापाव सेंटर आहे आणि आज बंद आहे. तर साहेबांचा आज बड्डे आहे. तर हे बघा, रोहनचा फोटो लागला इथं. रोहन दाखवतोय आणि साहिलचा पण आहे. हा साहिल आणि हा रोहन. तर चला. पण आज बर्थडे नाही साजरा होणार, 3 तारखेला साजरा होणार. का आज नाही होणार. आज का नाही 3 तारखेला कार्यक्रम. आज फक्त रात्री 2-3 केक कापलेत. उद्या
नाही 3 तारखेला होणार. 3 तारखेला कार्यक्रम जोरात आहे. गाईज तुम्हाला लाल परी दाखवतो. ही बघा लाल परी आलेली आहे साईटवरून. हे बघा ही लाल परी आहे आमच्या इकडची. आणि हिच्या पाठीमागे अजून एक लाल परी आली. ती आली जवळ तुम्हाला दाखवतो. ही बघा दुसरी लाल परी आलेली आहे. आम्ही गणपतीत आलेलो हा का गाईज. हे बघा ही हा ओढा आहे छोटा. इथे गणपतीत पाणी असतं. आता नाही आहे इथे पाणी. हे बघा गाईज त्यांची कशी मस्ती चालली आहे. सेल्फी स्टिकची बघा काय अवस्था केली आहे त्यांनी. हे रोहन नाही येत त्यानं. नाही येत त्यात. ट्राय केलं आम्ही. ब्लॉग नाही काढताय. गाईज आता हा रोड आहे ना हा आता हायवे झालाय. पहिला एकदम छोटा होता रोड. 2-3 वर्षापूर्वी इथलं कन्स्ट्रक्शन झालंय तेव्हा हायवे झालाय. हायवे झाल्यापासून कसं जरा बरं आहे. नाहीतर नमनकुंडावर नाहीतर उपाटीवर जायचं तर खूप वेळ लागायचा. मला अर्धा तास लागायचा. आता आम्ही 10-15 मिनिटांमध्ये पोहोचतो नमनकुंडावर. 20 मिनिटं लागतात पुढे जायला उपाटीपर्यंत. आम्ही उपाटीला पण जाऊ उद्या परवा. मला दाखवू आम्ही. तेव्हा दीदी इकडे तिकडे बघत तो बघा कसा एकटाच व्लॉगिंग करत चाललाय पुढं. हे बघा नजारा. देखो उलटी लावता का? उलटा म्हणून लावता का? नाही इकडं रून आहे डोळ्यांवरती येतोय. आता आम्ही पोहोचतोय ना मनकुंडावर. तर इथे बघा समृद्धी ढाबा इथे. आणि या साईडला जायचं आहे आम्हाला. हे बघा साहिल आहे ना ह्याची इथं खूप शेती आहे इथे नमनकुंडावरती साहिलची. हा बघा बाजूला जेवढी सगळी हाय गाईज. या तुमच्या आईला सपोर्ट करा. भरपूर प्रेम द्या. कोणाला त्याला कोणाला कोणाला आईला आयडीला रे. आयडीला बोलायचं. आयडीला बोललो रे. आईला का मला ऐकू आलं आईला. आयडीला हा आईला ऐकायला आलं. त्या आईला सपोर्ट करा. बोललास तो आईच बोललास. हा मला वाटलं त्या पोस्टरवरच्या आईला बोलतोय. माफी मागतो तुमची. काहीच समृद्धी ढाबा आहे म्हणजे आमच्या इथला. काही ऐकू नका याचं. आमचंच वडापाव कोण देणार रे? हे बघा हा समृद्धी ढाबा. इथे महाराजांची मूर्ती आहे इथे बघा. साहेबांचे फोटो लागलेत सगळीकडे. चला गाईज रोड क्रॉस करतो आता आम्ही. पोचलोय आता आम्ही. इथून आतमध्ये जाईन आता. हे बघा हे ना इथे वरती उपाटी आईचं मंदिर आहे. तिथे आम्ही उद्या जाऊ. तिथे आम्ही उद्या जाऊ. कारण आज गुरुवार आहे. आज मंदिर ओपन नसतं. मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिर उघडं असतं. तर आम्ही उद्या जाणार आहे मंदिरात. हे साहिलची शेती आहे. हे पूर्ण इकडचं हे साहिल हे पण तुमचंच आहे ना? हा हे बघा इथून जेवढं पण दिसतंय ना हे सगळं साहिल यांचं आहे. इथेच साहिल यांचा तो वाला जो आंबा आहे ना सेम खोबऱ्यासारखा लागतो. सेम खोबऱ्यासारखा. लक्षात कोणाला तोडून देत नाही तो आंबा. हे का तुळस गाईस.
मंजुळा आलेत. मंजुळाच बोलतात ना? मंजुळा आलेत तुळशीला. आता बघू नदीला किती पाणी आहे. पावसाळ्यात गणपतीमध्ये आलो होतो तेव्हा खूप होतं पाणी. आता कमी झालं असेल. काल परवा मम्मी पप्पा यांनी इथे येऊन वाकडा धुतले. आज आम्ही चाललो. बघा काहीच पोचलं आणि नमनकुंडावरती पोचलोय. म्हणजे ही वेण्णा नदी आहे, पण या ठिकाणाला आम्ही नमनकुंड बोलतो, नाहीतर ही वेण्णा नदी आहे. बघा काहीच आता पाणी कमी झालंय, नाहीतर गणपतीत इथपर्यंत असतं पाणी. आता इथपर्यंत असतं पाणी गणपतीमध्ये. आम्ही या खडकांवरती उभं राहतो आरतीला वगैरे. गणपती घालवा येतो ना तेव्हा या खडकांवरती उभं राहतो आम्ही गणपतीची आरती करायला. चला सगळे गेलेत पुढे, त्यांच्याकडे जाते हळूहळू. हा पाणी खूप खराब झालंय, मातीसारखं दिसतंय. हे बघा जाईल कसा बसलाय ते दीदी. पलीकडे पलीकडे पलीकडे